नाही लावायचं नाही रे तिला आता. लावायचं नाही मग काय तर ठेवून घेतो काय याला. आज ठेवायचं नाही ते पाहुणे येते येऊ दे ना. हा मग काय आपण गेलो म्हणून काय होईल. आज जाऊन आलो की. काय बारक्या बापाच होईन आपण. नाही नाही आता आता एकदा काय जाऊन आल्यावर काय टेबल जायचं का? जाऊन माफी मागितली मामानं सुद्धा माफी म्या मागितली. मागितली माफी. अरे पण आपल्या पोरीच चुक आहे काय आणि एक दोषींना जावं. काय चूक आहे माझी? हा पाहुणे म्हणलं मग माफी मागितली की जाऊन तिथं पाया गडा गडा मग लुटी काय चुकी आहे तिची तरी अशी काय ही केलंय काय. चुक म्हणलं पाहुणं कुठं ते पूजाला मोबाईलच घेऊन देते किराणा सामान आणून देते चप्पला जाणते कुठं काय करते. काय ती म्हणायची म्हणून द्या. आहो. मोबाईल दिलाय तेवढं त्यातलं खरं आहे, आप- बाकी काय खरं नाही. आपण डोळ्यानं बघितलंय का. आणि पण ती माझी माप काढतात. त्यांनी भावाला 9.5 लाखाचं घर बांधलं, त्यात 2 खोल्या नव्या किरंगाट किचन आणि ती दिलं. त्याचं माप कोण लावायचं? तरी मी काय म्हणलं तिची जाऊ द्या म्हणलं ते तू त्या भावाच्या मध्ये काय बोलत जाऊ नको. मग काय काय? करायचं आपल्याला. हा बरोबर आहे. नाही मग त्यांनी हा. बी मग एवढं तेवढं माप काढायचं नाही ना. ती भावाला त्यांचे माप काढत आहे. 4-4 हजाराची मटण आणून खाया घालतात, तर दिवस मावळा भाकरी करायला होते. खाण्याचं हा? ते काढायचं नाही. खाण्याचं मग त्यांनी बी काढायचं नाही. तिला मोबाईल नव्हता, मी दिला पुन्हा माफी मागितली जाऊन तिथं, तरी बी नाही. मामानं मागितली अजून माफी. शेवटी नवरा ते नवरा असतो नवऱ्याचा आणि ऐकायचा काय असतो. म्हणलं तुला फोन आल्यावर काय म्हणलं. काय म्हणलं ते त्या दिवशी आलते पण काय माघारी गेले परत माफी मागितली नाही तिनं काय केलं नाही असं नाही तसं नाही. आता ऐकून माफी घ्यायला तयार होतं का? मागायची. हा? ऐकून घ्यायला तयार होतं का? मला म्हणत फोन आला मग आता काय म्हणजे आज फोन आलं तिथं मामा बसलो होतो त्या तुम्हाला पाट्यावर, नाही. तिथंच बसलं आणि तिथनंच आम्ही उठून आलो पुन्हा. तो म्हणाले नको मा फोन लावा. नाही मामाचा फोन म्हणलं काय पण म्हणलं तुम्हाला लावता आता तुम्ही मामा कमीच आहे फक्त. हा. हा. आता एका मामाला भाकर लावल्या तर दुसऱ्या मामाला लावते ना भाकर त्यांना तर येते. काय सांगितलं? आलती ना माफी मागितली नाही, हाकलून लावली ही सांगाय फोन केलता त्यांना बी. बघा आपण बी जरा गुढीत घ्यावं लागतं. आपण बी एवढं हे करून बोलून चालतंय का? त्या सांगा दिवशी बरं. खरी परिस्थिती आम्ही तिथं जाऊन बघितली, मामानं बघितली. नवरा हाय किती केलं मामा बी असंच म्हणत होता आधी, काय तुमच्यासारखंच तर म्हणत गेले होता. तरी दुसऱ्यांदा जाऊ आपण मी येतो वाटलंच तर यावेळेला गेल्यावेळेस नाही का माझं पटलं नसेल आता आपण तुम्ही- जाऊ आता. हा. म्हणजे जायचं मी जाते नाही. तिथं गोळा गोळात म्हणजे त्या माणसाला आपटच फुस टाकल्या हरभऱ्याच्या झाडावर चढतोय. आता जायचंच नाही रे. आता काय करायचं. पाहुणे पाहुण्याला जायला लावायचीच फोन नाही. मला फोन आला का पाहुण्याचा मी बरोबर बोलतो या तुम्ही म्हणतो जावा घेऊन. अरे पण काय तर ठेवून घेतो काय ना मग. तुला पण त्यांना गरज आहे ना बायकोची, त्यांनी याय पाहिजे आता. हा त्यांना गरज आहे ना, फोन त्यांना येऊ द्या. फोन करून किती बाकी दिवस भाकरी करून. करून बरोबर, चपात्या हा करून मग खायला तेच बघू. म्हणणार मी किती दिवस आता हाताने भाकरी करून खाते ते बघू बी आपण बी. ती येतंय लय म्हणून दाखवते तर सगळ्याच नाही का मी भाकर गोल केली न, मुडली नाही काय नाही दाखवते त्यांना मला येतंय मी खातोय म्हणून. किती दिवस तसं करून खाते ते बघूया आपण बी. हम्म. नाही दयाच खायचं बी. गेलतो ना मामा मग काय भाकर लावायची आपण गरज मला नाही. काय म्हणायचंय मिटून घेतलेलं बरं आपलं. किती दिवस येत इकडे लोकांच्यात कामाला जाते खोरपाय जाते कुठे बरोबर दिसणार घरी आपल्याला. बसा म्हणलं तरी बसत नाही त्या उगा याच्यावर म्हणून बसत आज नाही येऊ आपण. दिलं तुम्ही नाही कामाला तिला ना. काय मला उगा चक्कर नाव सांगितलंय जाऊ नको माणसं. म्हणून आता सकाळी. अहो, ते म्हणणार बघा नाव 4 दिवस किती बाची गेली माणसं. मामाच्याकडे तिथं आणि कामाला केलं म्हणून लागले. काय होतं या हा? आपल्या घरी तिथं मग जास्त करत होती काम. मी- नवऱ्याच्या लोकांचं घरी कामाला आपण गेलेलं बरं. जातोय. खपून जातं. लोकांच्या कामाला गेलेलं बरं, घरचं मुलकाचं काम असतं इथं. आणि काय होतंय खायला लागत नाही मी. केलं म्हणून काय होतंय? खायला नाही लोक नाही वाटत होते रे. तिला सांगितलंय मी कामाला जायचं नाही म्हणून. ते म्हणतात बघा 4 दिवस बाकी आली तर खपली नाही यंदा लगेच कामाला लावली यंदा. बरोबर आहे. नाही कामाला नाही तिला मग तिला नवरा काय सांगितलं म्हणणार सकाळी परत गेलं. उद्या हम्म. 4 दिवस मामा नवरा चांगलं वागलं तरी नावच ठेवतोया, आणि जर आपल्या हातनं चुकीमुकी झाली तरी बी नावच ठेवणार आहे. त्यांच्याकडे लक्षच द्यायचं नाही, त्यांना भाऊच द्यायचा नाही, इग्नोर करायचं. त्याने आपलं नाव घेऊ गुंबलू तिकडे काय करणार. उद्या काय म्हणून 4 दिवस मामाच्या ते गेले मामान बसून खाली ठेवले का तुला ते लावल्या ना खरपायला की 2 दिवसात तरी म्हणायला काय जाते? म्हणाय काय जाते सांग बरं. तेवढी बाची म्हणून तर गेलतो ना मग. अरे. तिथं दोन पुरी आहेत त्या म्हणून तर घेऊन म्हणून तर गेलते. गेल तू घेऊन म्हणलं कसं आहे असतं समजा घरी असते भांडणं असते ती काय. त्यांनी मामाचा मान राखला का थोडा तरी. नुसतंच म्हणलं काय आधी तुम्ही असते येऊ तर नका, पाहुणं असतेलं चांगलं आहे रागात. तर. एवढं काय डोक्यात घ्यायचा असं राग काय- काय दिवस असतो? तुझी भांडणं होती ना. असं नाही राग. रागीत किती दिवस असतो? नाही, घ्यायचं होतं असं पण आहे समजून. बारा की दिवस. नाही. हा. पाहुण्याचं आपण तो पण आहे काय ते पोजाला देऊ नको काय दिलं म्हणून नाही दिलं काय म्हणून काय करायचं म्हणायचं? आपल्याला नवऱ्याची त्याच्या घेणं भावाला देऊ दे काय तिला त्याच्यासाठी काय भांडणं ताकद आली, कशाला आता तर कशाला देते ती. देऊ नको येत ना पुढे पाहुणं सांगतो तसं आहे ना हा. तुझा संसार तुला करायचा आहे पूजाला धरून राहायचं तिथं उगा नाही कशाला भांडणं ते वेगळेच करायचं राहिले असते त्यांच्यामुळे तसे तुम्ही. नको. भांडणं कोणीच करणार ते कोणाचं. वेगळे ते असेल तसे तिचा नवरा आणून देईन तिला तो काय एवढं पळका आणते तिचं होय होय. राहिलं आता इथनं मरून नाही काय द्यायचं. हा मग तीच पाहुणं म्हणते मग तर. पाहुण्यानं असं समजून सांगायचं, मग घरातनं बाहेर दरा वडून काढायची काय गरज होती? हा? जास्त- एवढं जास्त- बघ- आणि काढलं ते काढलं, मी 4 दिवस इथं राहिली, पुन्हा जाऊन मामा इथं सोडायला आलं तर तरी थांबून घ्यायला तयार नाही तर. हम्म. पाहुण्यात चुकलं मग तेवढं चुकी मी कसं आहे. मान्य केली माझी, त्यांनी केली का?
पाहुण्या सांग फोन करून घे मान्य करून काय आता नाही परत पाहुण्या नाही देत. तुला पुन्हा फोन आला पाहुण्याचा मग फोन करा सांग मला बघ पाहुण्याला बोलू हे करून आपण मिटवायचं. हा बोलू इकडे मग तीच घे मग एका वेळेस समोर समोर आपलं सगळं काय नाही इथंच बोलवायचं काय सांगा पाहुण्याला बाबा तुम्ही सांगता तसं वागण पुढे येत ना पुढे काय ते पण माफी मागण परत आणि होय. माफी मागे काय नवरे माफ मागून काय होत नाही आपल्याला काय फरक पडत नाही ऐकी पण कसं नवऱ्याने पण सांगत असेल ना वागावर भांडण असते ते आमच्या मग बायकोला समजून घ्यायचं असतं हो. तेच बरं आता काय करू थोडं आहे असतं. सकाळी पाहुण्याला फोन करू मी करतो चालतं का ना कोण असतो माझा फोन काय उचला काय त्यांचा हे झालं बांधून रेटला का ना नाही बाबा उचललाच नाही फोन नाही उचलला फोन आणि जाऊ आणि एक दिवशी चुकून उचलला तर रॉंग नंबर आहे म्हणून सांगितलं माझ्या ह्याच्यावर जाऊ आपण लावतो येऊन सकाळ बोलू मग पाहुण्या या तुम्ही घेऊन जावा आम्ही काय तिकडे आता येणार नाही. या मिठू बांधणं जावा घेऊन परत बांधणं करणार का? बघू काय म्हणतात ती आणि त्यांना न्यायचीच नसेल तर न्यायचीच नसेल त्यांना तर तसं काही लग्न नसेल. राहिलं राहिलं तर नाही राहिलं. घ्यायची तर राहिलं. नाही कशी नाही मग उगा फोन करते तुम्ही त्यांना मिठवासाठी न्यायची फोन करते नसती. ना. न्यायला नाही फोन फोन केला केला त्यांनी मग? हाकलून लावली म्हणून सांगाय फोन केलता तुम्ही ऐकलं का नीट काय म्हणलं मला आपण लावायला नाही मिठवाय म्हणलं फोन करू नाही त्यांना तुमचं काहीतरी वाटत असल्याशिवाय फोन केला का त्यांनी वाटतं बोलून दाखवा ना तसं आता बोलत असतं माणूस डायरेक्ट बोलत असं असते माणूस direct नसतं आता बोलत. मध्यस्थी माणूस लागतो घ्यायचं असतं मिठवाय, समजून नवरा थोडं. बायकोचे. काय करू भांडणं कराय बरं मध्येच ती लागलं नाही मध्यस्थी बंद करायला लागत नाही मिठवायच लागायला लागले त्याचा बी. मिठवायला लागते ते पप्पू बी म्हणलाय उद्या परवा दिवशी तू बरं. मग पाहुण्याला बोलू मग बघू काय होतंय ते चालतं हा चालतं तसं करू मग पण हे तर कसं ठेवून घ्यायचे नाही रे पोरे आहेत त्या शाळा पडते पोऱ्यांची सगळं मग विषय. काय तर एवढं द्या. लेकरांचं पोरं शाळेची शाळेची बुडवणूक होती. बुडवणूक सगळं त्या पोरी तिथं शाळेला तिला डबा आणि जर पाणी. त्यांना मला ठेवून घ्यायची नसली तर काय अर्थ आहे का उगं बळ म्हणते तर जाण्यात हा काय पाहुणं फोन करतोय मग तुला ठेवायचं म्हणतो करतो मी. तुम्ही त्या पाहुण्याचं नाही तुम्हाला सांग माहिती तुम्हाला आज फोन आला म्हणजे पाहुण्याचं कौतिक वाटतंय मला माहिती आहे ती पाहुणा कसा आहे पाहुणा सारखं करतायचा नाही पाहुणा दिशाना पाहुणा चांगला जाईल पाहुण्याला काय झालंय पाहुण्याच नाही ऐकलं आता आमच्या भांडणं होते ते आम्ही पण तसंच होतं पण कसं ऐका पाहिजे ना बायको कोणाचं तरी नवऱ्याला. ऐकावं लागतंय म्हणूनच ऐकलं होतं मामाचं ऐकलं होतं गेली होती अगं मग चुका तिथे बाबाकडनं गेल्यावर म्हणायचं, मामाचा अपमान केला त्यांनी काय म्हणलं मटण आण तू खावान पुन्हा जावा का मिळत नाही का मामाला इथं घरी असू दे आपली पडती बाजू आहे की हा. हलत आहे आपलीच पडती बाजू आहे आपलीच असते नाही म्हणून. त्यांना आता वाटव पुरी बसले आता नाही ते बसले बायका त्यांना अशा पळतच मागे लागतील आता हा, काय त्या खाण्यापाशी काय नाही पाहुण्यांनी मानशिवाय पाहिजे होतं का नाही थोडं ते ऐकायला त्यांचं बी पाहिजे चुकलं आता अंतर काय थोडा वेळ ना गाडीवर जायचं आणि यायचं अगं आता फोर व्हीलर घेऊन बोललो पाहुण्याला कशाचं तुला फोर व्हीलर न्यायला, होय फोर पण व्हीलर पाहुणे इथं आल्याशिवाय लावायचीच नाही पाहुण्याला बोलवतो तुम्ही आपण जायचं ना आता पाहुणा आला तर तिला पाठवू नाही आला तर हे तर ठेवून घे आपल्यापाशी ना बरोबर आहे का? पाहुणा आले हो. पाहुणा आला तर पाठवू नाहीच पाहुणा राजी झाला बाबा एक आता- वर्षाचा तर नाही जायचं आपण पण. आता घेऊन मला- यायला पाहिजे ते सारखी डबल घेऊन यायला लागली नाही, त्यांना नाही. त्यांनाच लय गरज आहे तिथं त्यांना कपल आहे बोलवा. तू फोन करू नका आता मी मागा म्हणलं फोन करू आपण पण त्यांचा फोन आल्यावर काय होईल ते बघू कशाला आपण मला ते फोन आलता मला- म्हणून म्हणलं रे. आईला म्हणणार पुन्हा मामाला बघा कशी लगी झाली बाची अहो, इतके दिवस झालं मला माहितीच नव्हतं ना तुमचं काय त्याच्यामुळे आज मला फोन आल्यामुळे आले तुमचं हम्म. सांगायला मला मला काय नाही माहिती नाही सांगितलं तुमचं मग पुन्हा मामा येते ते उजळाय जाते ते झोपीत हायतावर जाते ते निघून येते ते सगळे झोपल्यावर त्यांना वाटलं असं उगाच आले असले 4 दिवस राहायला होय काय म्हणलं मग पण पुन्हा त्याच पाहुण्यात पण आल्यावर कळ मला याला असंच झालंय पाहुणारा बाबा काय तेवढं हे करा सांगा बाच्याला समजावून म्हणून सांगतो बाबा काय सांगायला ऐकलं तर ठीक ऐकावंच लागेल त्याला नाही ऐकायचं काय तर काय काय ते काय काय नाही म्हणते ऐकायला बरं ऐकाय नसते आली नसती ती दिवशी माझ्या संग तर म्हणलं की आली ना ती मरू दे चुका लगेच सगळ्या म्हणलं तसं जाऊ दे नसतं. याचं पुढे पाहुणं सांगतोय तसं आहे पाहुण्याला मग काय? बोलू आपण इकडं पाहुणं म्हणतो ना ह्याला देऊ नको काय देऊ नको त्या पूजाला पण काय देऊ नको काय त्याला द्यायचं द्यायचं ना काय द्यायचं ना होय पा होय. आपल्या पोऱ्यांचं त्या नवऱ्याच बघा आणि बाकीचं काय आपलं बघा, त्यांचं बघायचा काय- सरपंच पण त्या दोघा पाय आपल्या घरात कशाला बनणार पा त्या पूजा पायांच्या घरात बनणार ते 15 दिवस झाला 8 दिवस झाला ताई 8 दिवस झाले की आता 8-10 हा? दिवस काय गरज आहे ना मग सांग बरं ते निवांत गोलगोलीत खाते नवरा बाबा तिला नसलं असलं द्यावं लागतंय बाजारला हे, पण ते लय बी हे नाही ना अरे पण ते दोघं गोलगोलीत खाते नवरा बायकोन हे सामान दिल्यामुळे यांच्यात बनणार ते तेवढं बी आहे. हा
ते कशाचे राहते ते दोघं तिथं खाऊन पिऊन जेवण देते ना त्यांना कळायला पाहिजे की कशी भांडणं करावं ते मग हा ह्यांचं त्यांना चुकतंय त्यांना पाहुण्याला कळायला पाहिजे ना पण ती पाहुणे चांगलं काय राहते ते आपण बायको संग एका वाईट हाताने कधी टाळी वाजली का एका आपली हाताने बाजी कधी टाळी वाजली वाजली लेकरं का? असताना तर काय करू जाऊ दे आता सगळं विषय सोडून दे दोघांना पाहुण्याला बोलू पाहुण्याला तुम्हाला फोन काय करू. करायचं ते करा मला तर पटत नाही माझ्या बुद्धीला बोलवायचं आणि करायचं गरज असेल ना ती स्वतःहून येते इथं आपण बोलवायची गरज बी लागणार नाही मग आम्ही ते अहो, म्हणतो ती दोन- फोन करते आणि गरज आहे म्हणतो फोन करतात पाहुणे ना काय कुठं गरज नाही नाही तर कुठं कशाला आपलं केलं हे करावं त्यांना ते काय त्याला फोन आला तर मग नाही सकाळी हम्म. मग आता गरज असल्याशिवाय फोन केला का मला त्यांनी येते की पण गरज आहे म्हणलं मग ते येत पण असते ते विचारलं पाहिजे केलं तुम्हाला आणताना फोन तुम्ही काय सांगा. म्हणलं तुला काय म्हणलं पण नेमकं काय एवढं सांगितलं तू एवढं सांगितलं म्हणलं काय त्याला ऐकतच नाही म्हणलं कुठं सामान देऊन सामान ते मोबाईल घेऊन त्याला वाटतं काय तर मोबाईलचं अरे ते तर काय मग काय आता मोबाईलचं हे काय बसायचं काय अरे तेच पण ते घेऊ वेगळं खोकं. आहे ते मोबाईल काय दिला द्यायचं मोबाईल त्याला? दिला सारा जग जाहीर केलं मोबाईल दिला म्हणून ते वेगळं सगळ्याला वेगळं सांगायसाठी मोबाईल. दिलता मोबाईल हा? वेगळे ते वेगळे त्यांचे वेगळे ते आपलं आपलंच बघायचं ना कशाला मोबाईल मग मी बी तेच म्हणते आपलं आपलंच बघायचं वेगळं होतं ना आपलं आपलंच करायचं आपल्या पुरतच खायचं जगाची कशाला पंचायती करायची याच्या नावच्या 2 भाकरी करून त्याच्या नावच्या 4 ठोकर भाव येईल बुक्या जुरी येईल 5 वाजल्यापासून बबडी शिजवून बसत होतं असं ते खाण्याचं त्याला काय कसं कळलं, असतं भावाचं खायचं प्रेम आहे काय नाही त्यांचं. तो आपली सांगितलं ते मग भावाचं प्रेम असते मग जावं ना जावं प्रेम दाखवलं बहिणी बहिणीसारखं राहिलं तर काय चुकतंय त्यांचं काहीतरी असं लोक म्हणते ते जावा जावा नीट राहत नाही त्यांना घर फुटतोय जावा जावा नीट राहायला लागल्या तर ह्यांच्या पोटात दुखतंय त्यांचं काहीतरी असं त्या त्यांचं पोजाचं जातंय त्यांचं. खपून तुमचं जातंय खपून त्यांचं जातंय खपून तुमचं का जातंय. आता तिचं कोण हिथं नाही रक्ताचं हिचं बी कोण नाही म्हणजे ह्या दोघे अशाच पडावत्या हे का नाही यांचं कोण नको एकामेका समजून घ्यायला ही भाऊ भाऊ आहे ती आम्ही रक्ताची दोघच आहे म्हणायला ही आहे ती एकामेकाला जीवा भावाला आम्हाला कोण जीवा भावाला एका दिवशी जीवाला आलं तर भाकरी करून तीच देणार आहे देणार आहे का नाही मग काय तर. कुठं गेलं बाहेर तीच पोरं सांभाळती या हम्म. तिच्या जीवावर टाकून एवढी एवढी आम्ही सकट येत होतो आम्ही आपल्याला जात काय म्हणायचंय उगाच त्यांच्या पाय तुमच्या घरात बांधले ना ग हे फक्त मुद्दा आहे होय आपण होय की. तुम्ही काय चुकलाय का एकामेकाला तुम्ही चुकला नाही उगा बेकार काम लांब लावून नको माया कमी होते आपण त्यात बरोबर आहे ना? जेवढं लांब लागतं राहिली रात्री आता माया कमी व्हायची काय लगेच कमी मनात होतं. उतरत माणूस असं केलं का माझ्या आपल्या माणसासनी किंमत नाही आपल्या नातेवाईकासनी किंमत नाही तिथं मला जायलाच नको वाटतं कशाला जायचंय उगाच तिथं नाक खाजळत नाही जाऊन त्या करते. नक्कीच्या मरण नाक खाजवले आणि त्यांना चांगलेच ह्याच्यावानी वाटतंय मग खुशार की आपल्यालाच भाव देते ते आपल्यालाच मान देते ते हम्म. म्हणजे किंमतच नाही आपल्याला आपण माणूस आहे का किडा या कुठे बी चंगरायला असतं राग आहे तर वर तुला काय एवढं दिवस झालं काय नव्हतं कधी हम्म. आता मग एवढे दिवस पाहुण्याचा तर कुठं मला फोन आला होता नाहीच की मग आलता का फोन पाहुण्याचा इतक्या दिवस गरज पडल्यावर येतो सांग कोणाला फोन आणि तुम्हाला काय म्हंटल ते आधी व्हिडिओ मध्ये एकदा? बरं त्या गरजेचं जाऊ दे सगळ्या पण पाहुण्यापेक्षा आपण पाहुणा जाऊन आलो चांगला आहे. तिथं ऐकलं का ना पाहुण्याचं हा नुसतंच म्हणलं सगळ्या पाहुण्यापेक्षा पाहुणा चांगला आहे चांगला आहे मग ते पाहुण्याचं ऐकावं ना पाहुण्याची ठेवली नाही काय लगेच लावलं माघारी हाकलून असू द्या रागात असतील ते पण रागात बरं आपण तर असतील कुठं काय म्हणलंय त्यांना ते काहीच म्हणलं नाही ते आपण गप बसलो आपलं काय म्हणायला नको म्हणलं यांना रागात- म्हणतात ना नका राव चला म्हणलं आपलं माघारी कशाला उग बरं जाऊ दे सगळं मिटवायचं नाही तेवढं सांगा त्या काय मिटून काय करायचं पण बोलू पाहुण्याला पाहुणे आल्याशिवाय नाही हे वगैरे तर ऐकत पण नाही कामाला जाऊन म्हणलं तरी कामाला जाते नाही जातात सकाळी सांगितले तिला सांगितलंय जाऊन हे वगैरे मोका गेलं परत म्हणणार पाहुणाला वगैरे माझी बायको तिकडं आली तरी 4 दिवस तुम्ही नीट सांभाळले नाही आणि कामालाच लावले आणि कुठं काहीच गेलं सांगितलंय तिला का जाऊन काम वगैरे काय वगैरे नावाची बदनाम होती. काय करू पाहुण्याला बोलू इकडं आलं पाहुण्याला फोन तर सांग या म्हणाव तुम्ही इकडं ते ताईला पण पप्प्याला पण विचारतो मी हा बेरूला त्या ताईला पण विचारतो चंचू ताईला म्हणून हिच्या मम्मीला हम्म बाबा काय करायचं नेमकं नाही मला बिरोचा फोन आलता ती म्हणलाय उद्या किंवा परवा दिवशी येतो मी मग त्यांना विचारावं लागेल की मग- त्यांच्या परस्परात आपण कशी लावायची त्याला म्हणला त्यांचं मग परत त्यांना विचारून लावू हम्म. काय आपण तर काय वाईटासाठी लावायला लागलो त्यांना तरी विचारायचं काय करायचं लावल्याचीच घरी पाठवायचे ना तिथं नाही त्याला बिरोचा फोन आलता मला मामा काय झालं तुम्ही गेलता घेऊन म्हणलं तू ये इकडं बघू म्हणलं हम्म. म्हणलं येतो 1-2 दिवसात त्याला ती सुट्ट्या काय नव्हत्या ना ती काय नाही त्याला सुट्ट्या नव्हत्या कारण काम चालू असल्यामुळं आता रविवार उद्या सुट्टी रविवार शनिवार येतो म्हणला होता मग काय आणि तर काय नाही ते पण ऐकते माझं चंचू ताई पण ऐकते पप्पू पण ऐकते
ते काय करते ते काय पुढे जात नाही शब्द. तुमचं मस्त सगळे ऐकते ते पण ते पाहुण्याला ऐकायला पाहिजे तुमचं पाहुणा येत पण असतं ऐकते, पाहुणा. पाहुण्याला तर काय तवा सगळं ऐकते तर पाहुण्याला काय नको वाटते का बायको पोरं त्यांच्या जवळ नको वाटते ते त्यांना येत रागा असतं त्या दिवशी याला राग पाहुण्याचं असेल कोण जरा थोडा रागात असतं माणूस आता उतरला आता का? उतरला असेल थोडाफार म्हणून फोन केला काय तुम्हाला म्हणून फोन केला असं त्याचा राग उतरला म्हणल्यावर काय तवा आता त्याला ह्या मामाला तर फोन करायचं तोड नाही मग ह्या मामाला केला असं असं नाही का काय?